नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सौर कृषी पंपाचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, आपल्याकडे असणाऱ्या क्षेत्रासाठी किती HP चा पंप आपल्याला मिळू शकतो, त्यानंतर किती HP साठी किती रकमेचा भरणा आपल्याला करावा लागणार आहे याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। एका शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरी बांधवांसाठी बनवलेला हा व्हिडिओ आहे। चॅनल आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम बघूया लागणारी कागदपत्रे कोणती। सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, बँकेचं पुस्तक किंवा कॅन्सल चेक, 7/12 उतारा, एक पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर एवढी कागदपत्रे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर आपल्याकडे असणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी आपल्याला किती HP चा पंप मिळू शकतो याबाबत आपण बघूया। साधारण ज्या शेतकरी बांधवांकडे 1 हेक्टरच्या आत म्हणजे साधारण 99 गुंठे किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल तर त्या शेतकरी बांधवाला 3 HP चा पंप मिळू शकतो। ज्या शेतकरी बांधवांकडे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरच्या पुढे आणि 5 एकरच्या आत क्षेत्र असेल त्या शेतकरी बांधवाला 5 HP चा पंप मिळू शकतो। आणि ज्या शेतकरी बांधवाकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकरच्या पुढे क्षेत्र असेल त्या शेतकरी बांधवाला 7.5 HP चा पंप त्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो। त्यानंतर शासनाची ओपन OBC कॅटेगरीसाठी 90% सबसिडी वजा जाता किती HP साठी किती रकमेचा भरणा आपल्याला करावा लागेल याबाबत आपण चर्चा करूया। साधारण 3 HP साठी ओपन OBC कॅटेगरीला आपल्याला 22,971 रुपये, त्यानंतर 5 HP साठी आपल्याला 32,075 रुपये आणि 7.5 HP साठी आपल्याला 44,929 रुपये इतक्या रकमेचा भरणा आपल्याला 90% सबसिडी वजा जाता GST सह एवढी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे। त्यानंतर आपण SC ST साठी 95% सबसिडी वजा जाता 5% रकमेचा आपल्याला भरणा करावा लागणार आहे। चला तर मग 3 HP साठी SC ST कॅटेगरीला आपल्याला 11,486 रुपये रकमेचा भरणा करावा लागेल। त्यानंतर 5 HP साठी 16,038 रुपये रकमेचा भरणा करावा लागेल आणि 7.5 HP साठी SC ST कॅटेगरीला 22,465 रुपये रकमेचा भरणा करावा लागेल। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।